प्रवरा परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. लोणी खुर्द, लोणी बुद्रुक आणि कोल्हार या भागांमध्ये तब्बल 121 अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारण्यात आले असून या प्रकल्पाचे लोकार्पण राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पाअंतर्गत लोणी परिसरातील 20 प्रमुख चौकांमध्ये 88 कॅमेरे तर कोल्हार गावातील 8 चौकांमध्ये 33 कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यामध्ये 103 व्हेरिफोकल कॅमेरे, 9 PTZ म्हणजेच 360 डिग्री फिरणारे कॅमेरे आणि 9 ANPR म्हणजे नंबर प्लेट ओळखणारे कॅमेरे समाविष्ट आहेत. ANPR तंत्रज्ञानामुळे हजारो वाहनांच्या नंबर प्लेट्सचा डेटा साठवला जाणार असून यामुळे गुन्हेगारांचा शोध घेणे अधिक सोपे होणार आहे. या सर्व कॅमेऱ्यांचे नियंत्रण लोणी पोलीस ठाण्यातील नियंत्रण कक्षातून केले जाणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक महत्त्वाच्या चौकात पब्लिक ॲड्रेस सिस्टीम बसवण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी थेट नागरिकांना आणि वाहन चालकांना सूचना देऊ शकतील. हा प्रकल्प चेन स्नॅचिंग सारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हे तपास प्रक्रियेला गती देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. न्यायालयात भक्कम पुरावे सादर करण्यासही या यंत्रणेची मोठी मदत होणार आहे. पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले की जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्यातील नगरपालिका आणि महत्त्वाच्या गावांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे काम वेगाने सुरू आहे. लोणी बुद्रुक, लोणी खुर्द आणि कोल्हार या ग्रामीण भागांमध्ये सुमारे 200 कॅमेरे बसवून संपूर्ण गाव सीसीटीव्हीच्या कार्यकक्षेत आणण्याचा हा राज्यातील एक अभिनव प्रयोग ठरत आहे. या प्रसंगी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्यासह स्थानिक नागरिक आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्मार्ट आणि सुरक्षित गावाच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल भविष्यात गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी नक्कीच प्रभावी ठरणार आहे. प्रवरा नगरी वार्तासाठी अरुण बोरुडे. आज डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या पुढाकारानं आज आपल्या भागाच्या एकूण नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्याचबरोबर आपले जे व्यापारी आहेत त्यांच्या मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी एक अत्याधुनिक प्रकारच्या CCTVचा या ठिकाणी जाळ उभं करण्यात आलेला आहे. मग आपले लोणी बुद्रुक, लोणी खुर्द, कोल्हार, बुद्रुक, भगवतीपूर, आता दुसऱ्या टप्प्यात मला वाटतं महाबळेश्वर, पिंपरी निर्मळ, राहतेला जो 200 कॅमेरे बसवले. शिर्डी आता पूर्ण CCTVच्या नियंत्रणाखाली आलेलं आहे. आणि मी पालकमंत्री म्हणून आता DPDCतून आपल्या जिल्ह्यातील सगळ्या नगरपालिका ज्या आहेत सगळ्या ठिकाणी आता CCTV बसवण्याचे आपण काम सुरू केलेलं आहे. मात्र राज्यामध्ये अशा प्रकारचा पुढाकार घेणारा आपला जिल्हा एकमेव आहे हे मला सांगताना आपली आनंद होतो. आज सगळ्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर सातत्याने चर्चा होत राहते आणि हा तिसरा डोळा आता मला वाटतं प्रशासन आपला आपण होतो आणि त्यातून मग त्याच्यामध्ये सुद्धा आधुनिकता एवढी आलेली आहे. आता मी पाहत होतो की आता नंबर प्लेट सुद्धा स्कॅन होत आहे. कोणत्या लोकेशनला काय उभं आहे, गाडी उभी आहे ते पाहता येतं. तिथे गर्दी झाली तर तिथून आपल्याला फोनवर सूचना देता येतं. त्याला तिथं व्हॉइस आहे की गाडी बाजूला घ्या. बाजार तळावर काय चाललं ते कळते. त्या बाजार तळावरच्या लोकांनी सुद्धा सावध राहायला पाहिजे. संध्याकाळी फार बाजार तळावर वेळ घालू नका तुम्ही. आता एक CCTV दिसणार आपल्याला काय चाललं नाही. त्यामुळे हे सगळे जे आता उद्योग करणारी आपली जी काही मंडळी आहे त्यामध्ये या CCTVच्या निमित्तानं तो म्हणू शकणार नाही की मी ते लावतो. हा डोळा तुमची नजर ठेवून आहे. परवा जी घटना दुर्दैवानं घडली वडगाव पानची, काही त्या मुलीला भेटून आलो प्रॉब्लेम मेडिकल ट्रस्टमध्ये, तर तिथं केवळ CCTV नव्हता. त्या शाळेत CCTV आहे तिथं तो बंद होता. ते खाजगी हायस्कूल जे होतं मी आताच SP साहेबांना सांगितलं त्याला तुम्ही शोकॉज नोटीस काढा
आणि त्या शाळेला शोकॉस काढा. कारण आता नियमानं प्रत्येक हायस्कूलला CCTV बसवणं बंधनकारक आहे. म्हणून आता सगळ्या ठिकाणचे CCTV होता. मला वाटतं माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षक हे सगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्या शिक्षण संस्थेच्या चालकांची बरी बैठक घ्यावी आणि त्यांना दिक्षून सांगितलं पाहिजे. हा CCTV त्यांच्या शाळेत हायस्कूलमध्ये बसले नसतील, त्यांच्या कॉलेजमध्ये बसले नसतील, तर ते त्या ठिकाणी बसवले गेले पाहिजे. कारण कायदा सुव्यवस्था सांभाळताना एक तर अपुरं मनुष्यबळ आहे. आपली फार अपेक्षा की पोलिसांनी लगेच झालं पाहिजे. तिथं 100 पोलिसांना काम आहे, तिथं 40च पोलीस आहे. पण मग त्या CCTVमुळं त्याच्यावर फार मोठी मदत पोलीस यंत्रणेला मिळणार. बेतार बाबा चौक कोण उभा आहे तिथं CCTV दिसणार आहे. कशामुळे म्हणजे सारखं पाहिजे गरज नाही. तर गुन्हा काही घडला बेतार बाबा चौकात CCTV दिसणार आहे. कन्या मंदिरच्या मागचं गेट आहे, पुढचं गेट आहे, PUP कॉलेजचं गेट आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज आहे. सगळ्या ठिकाणी त्याच्यावर आता त्यातून ते दिसणार आहे. आता परवाच एक घटना घडली, मग 20 तारखेला एक महिला हरवली म्हणून तक्रार आहे. मग त्या CCTV पाहिला लोणीच्या स्टँडवरचा, तेव्हा ती एका बसमध्ये बसत होती. मग तिला शोधून काढलं, बस शोधली, ती महिला त्यामुळे मिळाली. त्यामुळे इतका त्याचा फायदा होता. ते जर CCTV नसता, ती महिला कोणत्या गाडीत गेली, कोणत्या एसटीत गेली, काय झालं कोणाला समजतच नसतं. दुर्दैवानं आता चित्रालय चौकात आपण बसवलंय, तिथं म्हणून अवैध व्यवसाय करणारी काही मंडळी आहे, त्यांना सुद्धा माझी या निमित्तानं विनंती आहे की आता तुम्हाला याच्या सुटका नाही आहे. विनाकारण भलत्या मागणीत पडू नका. आणि त्यामुळे पोलिसांची नजर आता राहणार आहे तुमच्यावर. आणि या पद्धतीने स्वतः राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब इतके त्यासाठी तत्पर आहे की सगळं तंत्रज्ञान जास्तीत जास्त त्याचा वापर झाला पाहिजे. गावामध्ये शहरांमध्ये वाढत्या लोकसंख्येचा परिणाम आहे, वाढती गुन्हेगारी आहे, त्याचा परिणाम आता CCTVमुळं तो खराच सापडला. CCTV मध्ये येतो त्याचा सगळं चालू आहे तिथं कार्यक्रम. म्हणजे CCTV सुद्धा कधी कधी अडचणी ठरतो. पण त्या मला शिर्डी आपले जिल्हा पोलीस अधीक्षक गाडगे साहेब असतील, आमचे अपर पोलीस अधीक्षक खरं वाचोरी साहेब, अमोल भारती साहेब, त्यांचे गलांडे म्हणून PI शिर्डीचे सर्व आमचे कर्मचारी, त्यांचं काय अभिनंदन केलं पाहिजे. पहिला गुन्हा त्यांनी नोंदवला. मी आता घरी त्यांनी नोंदवल्यामुळे तर म्हणजे आमच्या शिर्डी पोलिसांचं नाव कोणी घ्यायचं. आणि मला कळलं घटना घडते, मी स्वतः त्याच अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, तात्काळ गुन्हा नोंदवला गेला पाहिजे. स्वतः मला आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन केलं पाहिजे. स्वतः SP साहेब त्यांच्याशी बोलल्यानंतर ताबडतोब लॉकआउट नोटीस आपण दिली. लॉकआउट नोटीस दिली नसती तर ते ऑस्ट्रेलिया जायला तयारीच होता. तो लॉकआउट नोटीसमुळे ताबडतोब त्यांना रोखता आलं. स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांचं मी या निमित्तानं अभिनंदन करतो. एक कुठल्या क्षणाचा विलंब न लावता त्यांनी सूचना देऊन आज एवढा मोठा आरोप पकडला. म्हणून मी आजी साहेबांनीच विनंती केली आता की नाशिकचं जे तुमचं गुन्हे अन्वेषण विभाग आहे, LCB नाशिकचं जे शहराचं आहे, तुमच्या नाकाखाली काम सुरू आहे कार्यक्रम, त्यांना सुद्धा तुम्ही थोडा जरा फेवर घेतला पाहिजे. आता आपल्या केलेल्या कार्यावरती झाडे टाकू राहिली. पण मला वाटतं सरकारकडे सुद्धा आमच्या सगळ्या SP, ॲडिशनल SP, DYSP, आमचे कर्मचारी सगळ्यांचं तर मी आपल्या सर्वांच्या वतीनं अभिनंदन करतो. नाही तर हा नराधम कधी सापडणार नसतं. आणि तो तक्रारदार जो होता त्याच्यावर सुद्धा जीव मारण्याचा त्याच्यावर जेव्हा मारला जाईल माझा खतमा होईल अशा प्रकारची भीती त्याच्यामध्ये होती. तर मग काउन्सिलिंग करणं, त्याचं ते समजून सांगणं, म्हणजे महिलांचा अज्ञानाचा फायदा घेऊन या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन सामान्य महिलांचं, कुटुंबातील लोकांचं शोषण करायचं अतिशय निषेधार्ह आहे. आज सरकारने पावलं उचलली, कारवाई होते, अटक झाली,
आता पुढे काय चौकशीमध्ये आणखी कोण कोण त्याच्यामध्ये निष्पन्न होईल. आमच्या ज्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाने राजीनामा देऊन टाकला. विचारलं पत्रकारांनी मागायची काय तुझी प्रतिक्रिया, काय प्रतिक्रिया म्हटलं देर आहे दुरुस्त आहे. याची काय म्हणजे यार म्हणजे सार्वजनिक पदावर काम करताना आपण ही नैतिक जबाबदारी स्वीकारलीच पाहिजे एखाद्या विषयाबद्दल. त्याचं मी फार भाष्य करणार नाही कारण त्यांनी आता राजीनामा दिला आहे. परंतु ह्या सगळ्या म्हणून आता दिवसेंदिवस गुन्हेगारीचं स्वरूप बदलत आहे. गुन्हेगारीच्या कार्यपद्धती बदलत आहे. तर त्याला जर अटकाव घालायचा असेल तर CCTV त्याचं उत्तर आहे. कारण थर्ड आहे ताबडतोब तिथे कळेल आपल्याला काय चाललेलं आहे. आता आपण मला आठवतं मी सुरुवातीला आपण SP कार्यालयामध्ये एक डॅशबोर्ड तयार केलं, कमांड सेंटर तयार केलं, त्याला ते जोडलं जाईल. महाराष्ट्रातलं पहिला कमांड सेंटर आपण अहिल्यानगर SP कार्यालय सुरू केलं. आपण पहिलं कमांड सेंटर आज संपूर्ण अहिल्यानगर शहर आज त्या CCTVवर आहे. म्हणून आता या सगळ्या बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचा उपयोग लोकांच्या सुरक्षिततेसाठी वापरण्याचा प्रयत्न आहे. मला किरण ढगे आणि त्यांच्या सर्व सहकार्याचं अभिनंदन केलं पाहिजे. अतिशय आपला स्थानिक मुलगा आहे, त्यांनी हे सगळे व्यवस्थित त्यांनी या तंत्रज्ञानाचा त्याचा विकसित करून आज या CCTVची या ठिकाणी स्थापना केलेली आहे. म्हणून किरणचं मी अभिनंदन करतो. आपल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांचं, IG साहेबांचं, SP साहेबांचं, आणि SP DYSP आपण पुढे भारतीय तपास पथकात येतो. बरेच पोलीस त्या पथकात गेले आता पेन ड्राईव्ह घेऊन त्यांचं सुद्धा मी सगळ्या अधिकाऱ्यांचं सुद्धा मनापासून त्यांना धन्यवाद देतो, अभिनंदन करतो. पत्रकार बांधवांना धन्यवाद देतो. आणि काल खरं गुढीपाडव्याच्या कार्यक्रमाला मी नव्हतो कारण काल नागपूरला दैनिक तरुण भारतचा शताब्दी वर्ष होतं, 100 वर्ष झाले म्हणून तो नागपूरला कार्यक्रम होता. पूजनीय सरसंघचालक मोहनजी भागवत साहेबांच्या उपस्थितीत मला त्या ठिकाणी उपस्थित राहावं लागलं. तरी कालच्या नव्या वर्षाच्या बिलेटेड शुभेच्छा गुढीपाडव्याच्या आपल्या सर्वांना देतो आणि थांबतो. जय हिंद. नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील सर, मंत्री जलसंपदा महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या दूरदृष्टीतून आणि संकल्पनेतून आणि माननीय माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या प्रयत्नातून आज या ठिकाणी असा एक नाविन्यपूर्ण उपक्रम जो आहे तर तो अस्तित्वात आलेला आहे. जिल्हा नियोजन अंतर्गत लोणी बुद्रुक, लोणी खुर्द आणि कोल्हार या गावांमध्ये CCTVचा एक महत्त्वपूर्ण असा प्रकल्प या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. यामध्ये शाळा, महाविद्यालय, गर्दीची ठिकाणं, बाजारतळ असे सर्व महत्त्वाची ठिकाणं कव्हर केलेली आहेत. लोणी गावामध्ये साधारणतः 20 प्रमुख चौकांमध्ये 88 कॅमेरे आणि कोल्हार गावामध्ये 8 चौकांमध्ये 33 कॅमेरे असे एकूण 121 अत्याधुनिक CCTV कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. यामध्ये 103 व्हेरीफोकल कॅमेरे आहेत, 9 PTZ कॅमेरे आहेत म्हणजे जे फिरतात, म्हणजे जे काही मोठा समजा बाजारतळ आहे किंवा ते आहे तर त्या ठिकाणी फिरणार आहेत, आणि 9 ANPR कॅमेरे आहेत म्हणजे काय की जाणाऱ्या वाहनाचे नंबर प्लेटचा फोटो काढून स्टोअर करतो. म्हणजे हजारो लाखो वाहनांचे जे नंबर प्लेट्स आहेत ते पण स्टोअर केलेले जाणार आहेत. हे आपण एंट्री आणि एक्झिट रोडवरती असे कॅमेरे बसवलेले आहेत. यामुळं गुन्हेगारांवरती वचक ठेवणं, गुन्हेगारांना पकडणं, कायदा सुव्यवस्था राखणं, गर्दीचं नियंत्रण आणि जे समजा चेन स्नॅचिंग वगैरे अशा घटनांवरती नियंत्रण मिळवणं फार सोपं होणार आहे. यामध्ये आणखी एक महत्त्वाची बाबी असणार आहे की प्रत्येक चौकामध्ये जिथे कॅमेरा आहे तिथं पब्लिक ॲड्रेस सिस्टम पण आहे. म्हणजे आपल्याला कल्पना आहे की समजा लोणी पोलीस ठाण्यामध्ये आता म्हणजे माणसांची समजा काय की तेवढे मनुष्यबळ हे अपुरंच असतं. तर इथं आपला कंट्रोल रूम मध्ये बसणारा माणूस जो आहे तो इथून कॉल करून सांगेल की या ठिकाणी उभी असणारी गाडी किंवा या ठिकाणी इथे असेल तर त्याला ते कॉल या चौकामध्ये कॉल जाईल. अशा पद्धती पब्लिक ॲड्रेस सिस्टम पण आहे. या निमित्तानं मी म्हणजे नामदार साहेबांना खूप खूप धन्यवाद एवढ्यासाठी देतो की खरं तर म्हणजे त्यांनी आम्हाला म्हणजे फक्त म्हणजे न मागता आणि म्हणजे प्रोॲक्टिव्हली ही जी काही महत्त्वाची ठिकाणं आहेत, एकतर ऑलरेडी शिर्डीमध्ये 200+ कॅमेरे आहेत. म्हणजे शिर्डीमध्ये आता पावलोपावली तुम्ही शिर्डीमध्ये पाऊल ठेवलं की तुम्ही CCTVच्या निगराणीखाली आहात.
म्हणजे शिर्डी झालं, समजा आता काय की कोलार, बाबळेश्वर, राहत्याचं काम चालू आहे, श्रीरामपूरचं काम चालू आहे. अहिल्यानगरमध्ये पूर्वी कॅमेरे बसवले, त्यामध्ये आणखी कॅमेरांची वाढ केलेली आहे. आणि अहिल्यानगर म्हणजे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये एक मोठं कमांड सेंटर आहे. आपल्याकडे जिल्ह्यामध्ये 2 कमांड सेंटर आहेत, एक शिर्डीमध्ये आहेत आणि एक अहिल्यानगरमध्ये आहे. आणि तिथून आपण म्हणजे काय की गुन्हेगारांवरती काय की वचक म्हणा किंवा नियंत्रण मिळवण्याचा आपण प्रयत्न करत असतो. या निमित्तानं मी नामदार साहेबांना आणि डॉक्टर सुजय विखे पाटील जे दादांना मी खूप खूप या निमित्तानं मी धन्यवाद देतो. आणि या निमित्तानं पोलीस विभागाला खूप या निमित्तानं म्हणजे एक मदत होणार आहे. या उद्घाटनाच्या प्रसंगी माजी मंत्री अण्णासाहेब मस्के पाटील साहेब आहेत आणि आमचे मार्गदर्शक दत्तात्रय कराळे साहेब, विशेष पोलीस महानिरीक्षक, ते नेमके म्हणजे काय की ईदच्या निमित्तानं म्हणजे या ठिकाणी म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते आणि आम्ही त्यांना विनंती केली की सर आपण या कार्यक्रमाला, एक चांगल्या कार्यक्रमाला यावं. तर त्यांनीही वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि या निमित्ताने निश्चितच आमचं मनोबल जे आहे ते वाढलेलं आहे. पुन्हा एकदा आपण सर्वजण आलेत, आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. विशेष उपस्थित डॉक्टर ध्रुवजी आहेत की त्यांचा आम्हाला नेहमीच म्हणजे सपोर्ट असतो. आलेले पत्रकार बंधू सगळ्यांचंच या ठिकाणी स्वागत करतो आणि माझं प्रस्ताव या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. आजच्या आपल्या लोणी बुद्रुक, लोणी खुर्द व कोलार येथे लावण्यात आलेल्या CCTVच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले माननीय विखे पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित विशेष पोलीस महानिरीक्षक श्री दत्ता कराळे सर, माननीय SP सोमनाथ गार्गे सर, अपर पोलीस अधीक्षक श्री वागचौरे सर, माजी मंत्री अण्णासाहेब मस्के पाटील साहेब, ध्रुव पाटील साहेब, तसेच व्यासपीठ समोर उपस्थित असलेले सर्व लोणी बुद्रुक, लोणी खुर्द व कोलार येथील नागरिक, पत्रकार बंधू आभार मानतो. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि सदस्य यांचे मी आभार मानतो आणि थांबतो. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवरा नगरी वार्ता या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा.